नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, महत्त्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस सरकारचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का. शिंदेंच्या आणखी एक योजना बंद, त्यामुळे शिंदेंना बसतोय सर्वात मोठा धक्का. तर मित्रांनो, नेमकं घडलंय काय, सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील अनेक महत्त्वाच्या योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. माझी शाळा, आनंददायी शाळा, आनंदाचा शिधा यासारख्या अनेक योजना बंद झाल्या आणि महायुतीत अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. एकनाथ शिंदेंची कोंडी करण्यासाठीच योजना बंद केल्याचेही आरोप अनेकदा झाले. अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आणखी एक योजना बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चांगलीच गाजली होती. या योजनेला सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला होता. मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला ब्रेक लागला आहे. अनेक जिल्ह्यात मुख्यमंत्री तीर्थ योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रेचे स्वप्न भंगले आहे. तर सर्वाधिक प्रतिसाद मिळालेल्या जालना जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 5,722 अर्जांपैकी केवळ 929 अर्जांना मंजुरी मिळाली आहे. तर तब्बल 4,793 अर्ज अद्याप प्रलंबित किंवा छाननी प्रक्रियेत आहे. ज्यांचे अर्ज अजून मंजूर झालेत अशा 1,239 लाभार्थ्यांना कधी बोलावले जाईल याकडे देखील आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही योजना बंद करण्याचा विचार शासनाने केला असल्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीबद्दल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.